गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्पर्धा गुरु स्टडी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रिव्हर्स ऑफ इंडिया यामध्ये आपण पाहत आहोत गंगा रिव्हर. IMP आहे, इम्पॉर्टंट लेक्चर आहे कारण हे आपल्याला उपयुक्त असेल. UPSC, MPSC, स्टेट लेवलचे एक्झाम्स आणि जे अदर एक्झाम्स आहेत त्या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असं लेक्चर आहे. तर हे आहे पार्ट 1, याच्यानंतर पार्ट 2 आणि पार्ट 3 असं 3 लेक्चर याच्यामध्ये आपल्याला गंगा रिव्हरचे पाहायला मिळतील. तर यामध्ये फक्त आपण बघणार आहे गंगा रिव्हरचं ओरिजिन म्हणजेच उगमस्थान आणि त्याचं शेवटपर्यंत कशा प्रकारे प्रवाहाचा वळला आहे ते आपण बघणार आहे. तर गंगा रिव्हर ही अतिशय महत्त्वाची भारतातील सर्वात लांब अशी नदी म्हटली जाते आणि गंगा नदी ही उगमापासून जर विचार केला तर 2 नद्यांचा एक प्रवाह आहे जो एकत्र येऊन तिला नाव दिलं गेलं आहे गंगा. तर पहिली नदी आहे भगीरथी आणि दुसरी आहे अलकनंदा. तर या दोन्ही नदींच्या मुख्य प्रवाहाला म्हटले जाते गंगा. आणि हे कुठे मिळतात? हे देवप्रयाग या ठिकाणी, उत्तराखंड. आणि स्टेट कोणतं आहे? उत्तराखंड. त्याच्यानंतर भगीरथी ही जर विचार केला तर ही एक भारताची अतिशय हिंदू धर्माची पवित्र अशी नदी मानल्या जाते मायथॉलॉजीनुसार. त्यानंतर अलकनंदा ही अतिशय लांबीची अशी ट्रिब्युटरी आहे आणि हायड्रोलॉजिकली जर विचार केला तर ही सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रवाह आहे अलकनंदाचा. आणि या दोघीच्या एकत्रितून तयार होते गंगा. तर गंगाचं थोडक्यात आपण माहिती बघू. जर मुख्य प्रवाह जर बघितला अलकनंदाचा तर हे बनते 3 ठिकाणापासून. एक आहे नंदादेवी, दुसरा आहे त्रिशूल आणि तिसरा आहे कामेत. तर हा जो भाग आहे हे आहे उत्तराखंड आणि हा जो पूर्ण प्रदेश आहे हे आहे उत्तर प्रदेश. तर या 2 राज्यांमधून जास्तीत जास्त प्रवाह हिचा पूर्ण झालेला कशाचा? गंगाचा. तर इथं 3 पॉईंट आहेत. एक आहे नंदादेवी, दुसरा आहे त्याच्या बाजूला त्रिशूल आणि तिसरा आहे कामेत. या तिघापासून येणारे 3 प्रवाह येऊन तयार होते अलकनंदा. अलकनंदा इथून बाहेर पडते आणि जी भगीरथी आहे ही भगीरथीची जी निर्मित झालेली आहे ती झालेली आहे गंगोत्री या ठिकाणी. आणि गंगोत्री थोडंसं जास्त अंतरावर आहे इथे. तर गंगोत्रीची जी हाईट आहे, गंगोत्री हाईट आहे 4356 मीटर म्हणजे 14,291 फुटावरून हा प्रवाह खाली येतो आणि ती आहे नदी भगीरथी. इथून हे प्रवाह आल्यानंतर तिघे एकत्र येतात आणि हे सगळे प्रवाह एकत्र येऊन जी गंगा नदी तयार झाली हरिद्वार पासून तरी वाहत जाते पश्चिम बंगालपर्यंत आणि तिथून मग प्रवेश करते बांगलादेशमध्ये. तर याचे जे 6 मुख्य प्रवाह आहे त्यामध्ये काही महत्त्वाच्या नद्या आहेत जसं की अलकनंदा, दुसरी आहे धौली गंगा, तिसरं आहे नंदाकिनी, त्यानंतर आहे पिंडार, त्यानंतर आहे मंदाकिनी आणि भगीरथी. तर ह्या सर्व नद्या हळूहळू एकत्र येऊन एक मोठा प्रवाह तयार होतो, तिला आपण गंगा असे म्हणतो. त्याच्यानंतर ह्या 5 नद्या जेव्हा एकमेकीला मिळतात तर या 5ही नद्यांवर 5 ठिकाणं तयार होतात. त्या 5ही ठिकाणांना म्हटले जाते पंचप्रयाग. तर बघूया कोणत्या नदीपाशी कोणत्या प्रकारचा भाग निर्माण होते. पहिला आहे विष्णुप्रयाग. विष्णुप्रयाग अलकनंदा आणि धौली गंगा या दोघांचं जे जॉईन आहे त्याला म्हटले जाते विष्णुप्रयाग. दुसरा आहे नंदप्रयाग. नंदप्रयाग हे आहे नंदाकिनी नदीचा आणि अलकनंदाचा मुख्य प्रवाह, याला म्हटले जाते. हे ठिकाण म्हणजे नंदप्रयाग. त्यानंतर आहे तिसरं कर्णप्रयाग. तर पिंडार जेव्हा नदी अलकनंदाला येऊन मिळते तर या पिंडार नदीचा ज्या ठिकाणी जॉईन होते त्या ठिकाणाला कर्णप्रयाग असं नाव दिलं गेलं. त्यानंतर आहे रुद्रप्रयाग. तर रुद्रप्रयाग या ठिकाणी मंदाकिनी नदी येऊन मिळते आणि मंदाकिनी नदी सुद्धा अलकनंदाला येऊन मिळते. या ठिकाणाला नाव दिलेलं आहे रुद्रप्रयाग. त्यानंतर आहे देवप्रयाग आणि देवप्रयागला भगीरथी अलकनंदाला येऊन मिळते म्हणून या ठिकाणाला म्हटलं जाते देवप्रयाग. अशा प्रकारे हे 5ही अतिशय महत्त्वाचे ठिकाणं आहेत. धौली गंगा, त्यानंतर नंदाकिनी, त्यानंतर पिंडार, मंदाकिनी आणि भगीरथी हे सर्व नद्या जेव्हा अलकनंदाला येऊन मिळतात या 6 नद्यांपासून 5 ठिकाणांची निर्मिती होते. महत्त्वाची ठिकाण आहे. पहिलं आहे विष्णुप्रयाग, दुसरं नंदप्रयाग, तिसरं आहे कर्णप्रयाग, त्यानंतर रुद्रप्रयाग आणि नंतर आहे देवप्रयाग. तर थोडक्यात माहिती बघूया आपण. जेव्हा निर्मिती होते तेव्हा तिचा प्रवाह अतिशय नॅरो म्हणजे अतिशय छोटासा असतो आणि हळूहळू तिचं जे प्रवाह आहे ते वाढत जाते. आणि हा जो प्रवाह आहे वाढण्याचं फक्त मुख्य ठिकाण जे आहे ते आहे ऋषिकेश. कारण इथून सुरुवात होते, जे गंगाचं मैदानी प्रदेश आहे इथून सुरुवात होते. त्यामुळे हे जे प्लेन्स आहेत गंगाचे तर हरिद्वार आणि ऋषिकेश पासून याचे मुख्य प्रवाहाला सुरुवात होते मैदानी प्रदेशाला.
द गंगा रिव्हर फॉलोज 900 किलोमीटर 900 किलोमीटर प्रवाह तिचा झाल्यानंतर जी पास होते ती आहे कनौज. कनौजला त्यानंतर फरुखाबाद, त्यानंतर आहे कानपूर या ठिकाणाहून ती प्रवाहित होते. त्यानंतर आहे नंतर त्याला येऊन मिळते ती म्हणजे रामगंगा. म्हणजे या तीनही ठिकाणात जेव्हा प्रवाहित झाले त्यानंतर त्याला येऊन मिळते रामगंगा. त्यानंतर पुन्हा 1444 किलोमीटर म्हणजे 1444 किलोमीटरचा प्रवाह पूर्ण केल्यानंतर यमुना नदी येऊन मिळते गंगेला. त्यानंतर 216 किलोमीटर अंतरावर पुन्हा दुसरी नदी येऊन मिळते ती म्हणजे सरस्वती नदी. आणि सरस्वती नदी जिथं संगम झालेला आहे त्या संगमाला म्हटले जाते अलाहाबाद, पण सध्या याचं नाव बदललेलं आहे. ते नाव झालेलं आहे प्रयागराज. प्रयागराज या ठिकाणी यमुना नदी आणि सरस्वती नदी आणि जी गंगा नदी आहे तिघांचं एकत्रित संगम जे आहे त्याला म्हणतात त्रिवेणी संगम. सध्याला सरस्वती नदी ही जी आहे ही अदृश्य नदी सध्या समजली जाते, परंतु यमुना नदी आणि गंगा नदी यांचा आपल्याला प्रवाह किंवा संगम पाहायला मिळते. तर थोडक्यात आणखी माहिती बघू. त्यानंतर 400 किलोमीटर प्रवाह पूर्ण केल्यानंतर तामसा रिव्हर येऊन मिळते. त्यानंतर तामसाचा प्रवाह 625 म्हणजे झाल्यानंतर पुन्हा गोमती रिव्हर जॉईन होते. त्यानंतर 1156 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर घागरा नदी येऊन मिळते. तिला कर्नाली रिव्हर सुद्धा म्हटलं जाते, दुसरं नाव कर्नाली आहे त्या परिसरामध्ये. त्यानंतर घागरा नदीचा पूर्ण प्रवास संपल्यानंतर पुन्हा दुसरी नदी येऊन मिळते ती म्हणजे सोन नदी. आणि सोन नदी 784 किलोमीटरचा प्रवाह पूर्ण करून मिळते. त्यानंतर आहे 814 किलोमीटर जी गंडक नदी आहे ही गंडक नदी येऊन मिळते. आणि 729 किलोमीटर लॉंग जी नदी आहे ती कोसी, ही कोसी जॉईन होते गंगा नदीला, जी की नेपाळमधून आलेली आहे. त्यानंतर आणि कोसी नदी ही अतिशय महत्त्वाची नदी आहे आणि हिला सुद्धा जे गंगा नदी आहे गंगा नदीला येऊन कुर्सिला या ठिकाणी मिळते बिहारमध्ये. आणि कोसी नदी हे बिहारचे दुःखाश्रू म्हणून ओळखले जाते. नंतर आपण ट्रिब्युटरी म्हणजे उपनद्यांबद्दल वेगळी माहिती पाहणार आहेच. तर थोडक्यात माहिती बघूया. जेव्हा ही प्रवेश करते कुठं, प्रयागराज, मालदा, वेस्ट बेंगॉल, रिव्हर पासेस टाउन कोणकोणत्या गावाचं नाव, चुनार, त्यानंतर मिर्झापूर, वाराणसी, त्यानंतर गाझीपूर, आरा, पटना, त्यानंतर छपरा, त्यानंतर हाजीपूर, त्यानंतर मोकामा, त्याच्यानंतर मुंगेर, त्यानंतर साहिबगंज, राजमहल, भागलपूर, बालिया, बक्सर, त्यानंतर सिमारिया, सुलतानगंज आणि फराक्का. तर ह्या सगळ्या ठिकाणाहून तिचा प्रवाह समोर समोर जातो. आणि फराक्का हे जी ठिकाण आहे हे शेवटचं ठिकाण आहे पश्चिम बंगालमधलं. पश्चिम बंगालमधील महत्त्वाचं ठिकाण आहे. इथे डॅम सुद्धा आहे आणि या डॅमवरती जे गंगा नदीचा प्रवाह आहे थोडासा थोपवल्या गेलेला आहे किंवा थांबवल्या गेलेला आहे, कारण इथून मग ती प्रवेश करते पश्चिम बंगालमध्ये. आणि पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्यापूर्वी जे हुगळी ठिकाण आहे इथून ती प्रवेश करते. म्हणून पश्चिम बंगाल हे अतिशय महत्त्वाचं राज्य आहे जिथं गंगा नदी प्रवेश करते बांगलादेशमध्ये. आणि बांगलादेशमध्ये प्रवेश केल्यानंतर तिचं नाव बदलते, तिचं नाव बनते पद्मा. पद्मा नदी वाहत वाहत जाऊन ती प्रवेश पुन्हा जॉईन करते ती म्हणजे मेघना नदीला. आणि मेघना नदी मिळते ती कोणाला, बे ऑफ बंगाल म्हणजेच बंगालच्या उपसागराला, उपसागर बंगाल. तर अशा प्रकारचा हा प्रवाह आहे. तर थोडं मॅपमध्ये बघूया आपण. काही मॅप तुमच्यासाठी तयार केले आहेत आणि काही डाउनलोड केलेले आहेत, तर त्या अनुषंगाने आपण मॅपवर सुद्धा माहिती बघणार आहे. तर बघूया जे पंचप्रयाग आहे त्याबद्दल अगोदर माहिती बघू. पंचप्रयाग कुठे कुठे आहेत ते. पहिला आहे विष्णुप्रयाग. तर विष्णुप्रयाग आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे नंदप्रयाग. इथं नंदाकिनी अलकनंदाला येऊन मिळते आणि म्हणून हे भाग आहे नंदप्रयाग. आणि विष्णुप्रयागला कोणती नदी येऊन मिळते ती म्हणजे धौली गंगा. धौली गंगा येऊन मिळते. त्याच्यानंतर तिसरा ठिकाण आहे ते म्हणजे कर्णप्रयाग. त्याच्यानंतर जे आहे ते म्हणजे देवप्रयाग, ते आहे रुद्रप्रयाग सॉरी. आणि देवप्रयाग नंतर पाचवं जे ठिकाण आहे ते म्हणजे देवप्रयाग. तर हे पाचही ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतील. हे विष्णुप्रयाग, त्यानंतर हे आहे नंदप्रयाग, त्यानंतर हे आहे कर्णप्रयाग, त्यानंतर रुद्रप्रयाग आणि
देवप्रयाग. तर अशा प्रकारे हे पाचही ठिकाणं आहेत. आणखी थोडे आपण याच्याबद्दल माहिती समोर घेणारच आहे. तर पहा, हे गुगल मॅप आहे, याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला स्पॉट दाखवलेले आहेत. तर हे पहिलं जे ठिकाण आहे हे आहे विष्णुप्रयाग. इथं नाव तुम्हाला मिळणार नाही मॅपमध्ये, पण हे जोशी मठ म्हणून प्रसिद्ध आहे आणि हे आहे विष्णुप्रयाग. त्याच्यानंतर दुसरं आहे नंदप्रयाग, त्याच्यानंतर आहे कर्णप्रयाग, त्यानंतर रुद्रप्रयाग, त्यानंतर देवप्रयाग. आता बघूया, जी धौली गंगा वाहत येते ती येते बद्रीनाथवरून जे अलकनंदा आली, तिला अलकनंदाला येऊन एक दुसरा प्रवाह मिळतो, ते म्हणजे धौली गंगा. तर हे आहे विष्णुप्रयाग या ठिकाणी. त्यानंतर पुन्हा तिथूनच एक दुसरी नदी येते, ती नंदाकिनी येथे नंदप्रयाग जवळ येऊन मिळते. आणि हा जो आहे अलकनंदाचा प्रवाह, या दोघांचं संगम इथं आहे, हे नंदप्रयाग. तर कर्णप्रयाग या ठिकाणी अलकनंदा आणि पिंडार ह्या दोन नद्या मिळतात. ह्या अतिशय महत्वाच्या नद्या आहेत. त्यानंतर जो प्रवाह आहे तो समोर जातो अलकनंदाचा, इथं मिळते रुद्रप्रयागला मंदाकिनी. हा प्रवाह वरतून येतो, तो म्हणजे केदारनाथवरून हा प्रवाह. त्याच्यानंतर बद्रीनाथवरून, त्यानंतर केदारनाथ, त्यानंतर गंगोत्रीवरून येते भगीरथी नदी, आणि भगीरथी नदी येऊन मिळते देवप्रयागला. अशा प्रकारे हे देवप्रयाग आणि इकडली अलकनंदा हे यांचा प्रवाह देवप्रयागवर एकत्र येतो. आणि देवप्रयागवर एकत्र आलेला जो प्रवाह आहे तो समोर जातो हरिद्वार आणि ऋषिकेशकडे. यमुनोत्रीवरून जी नदी निघते ती आहे यमुना नदी. पण यमुना नदी ही इथं कुठेही मिळत नसून ही समोर जाते आणि समोर प्रयागराज म्हणजे अलाहाबाद जे ठिकाण आहे, सरस्वती, यमुना आणि गंगा यांचा त्रिवेणी संगम आहे, हे अलाहाबाद या ठिकाणी म्हणजे प्रयागराज ठिकाणी एकत्र येतात. तर हे झाले 5 जे पॉइंट आहे. बद्रीनाथ आहे, इथून जे अलकनंदा जनरेट म्हणजे निघते ओरिजिन, आणि जे नंदादेवी नॅशनल पार्क किंवा जे सेंच्युरी आहे म्हणजे अभयारण्य, इथून 2 नद्या निघतात, एक आहे धौली गंगा आणि एक आहे नंदाकिनी. त्याच्यानंतर केदारनाथवरून निघते ती म्हणजे मंदाकिनी आणि ते रुद्रप्रयागला येऊन मिळते. त्याच्यानंतर पिंडार नदी सुद्धा तिकडूनच भागातून येते. त्यानंतर गंगोत्री जे आहे, गंगोत्रीहून येते भगीरथी नदी, ते देवप्रयागला येऊन मिळते. त्याच्यानंतर पुढचं पाहूया मॅप. तर या मॅपवर हरिद्वारपर्यंत ह्या नद्या सगळ्या व्यवस्थित वाहून येतात आणि हरिद्वारला तिला गंगा नदी म्हटलं जाते. तर गंगा नदीपासून तिचा प्रवाह सुरू होतो. तर हरिद्वार पासून जे मुख्य ठिकाण आहे ते म्हणजे कानपूर, त्याच्यानंतर प्रयागराज, इथं यमुना नदी येऊन मिळते आणि समोर प्रवाह वाढत जाऊन तो वाराणसीपर्यंत पोहोचतो. तर अशा प्रकारे हे 4 स्पॉट महत्वाचे आहेत. त्याच्या अगोदर एक छोटंसं ठिकाण इथं कनौज. तर अशा प्रकारे हे वाहत वाराणसीपर्यंत येते. त्यानंतर वाराणसीच्या समोरचा प्रवाह बघूया. वाराणसीपासून पटनापर्यंत वाहत येते आणि पटण्यानंतर पुन्हा छोटे छोटे जे गाव आहे ते स्पॉट. त्याच्यानंतर मुख्य जे ठिकाण आहे ते म्हणजे साहिबगंज, जे आपण याच्यामध्ये बघितलंय. आणि साहिबगंज नंतरचं महत्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे फराक्का, जे की पश्चिम बंगालमधलं शेवटचा जिल्हा म्हटलं जाईल. आणि इथं हुगळी नदी एकत्र येऊन पुन्हा हा जो प्रवाह आहे हे पश्चिम बंगालमध्ये प्रवाहित होतो. आणि पश्चिम बंगालमध्ये ही जी नदी वाहत गेली हिला नाव दिलं आहे पद्मा. आणि पद्मा नंतर येऊन मिळते ती म्हणजे तिचं नाव आहे मेघना नदीला येऊन मिळते. तर अशा प्रकारे हे प्रवाह दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आणखी बघूयात. तर आता कोणकोणत्या नद्या कुठे येऊन मिळतात ते बघू. तर ही जी प्रयागराज जे ठिकाण आहे, ही जी नदी वाहत आलेली आहे ही आहे यमुना, ही प्रयागराजला. आणि ही जी नदी वाहत आलेली आहे कानपूरहून ही आहे गंगा. तर यांचं इथे आहे. इथं सरस्वती नदी अदृश्य असल्यामुळे ती दाखवता येणार नाही. ती सध्या आता अगोदरच्या काही काळामध्ये होती, परंतु काही प्रवाह बदलत गेल्यामुळे कदाचित ती मैदानी प्रदेशामध्ये अदृश्य झाली. त्यानंतर हा जो प्रवाह आहे हे आहे घागरा नदी. मुख्य प्रवाह हे आराजवळ येऊन मिळते. त्याच्यानंतर ही आहे सोन नदी. तर सोन नदी सुद्धा आराच्या थोडंसं समोरच्या भागामध्ये येऊन मिळते. त्यानंतर ही जी आहे ही आहे गंडक नदी. आणि गंडक नदीचा जे संगम आहे ते आहे पटनाला. आणि पटनापासून पुन्हा समोर प्रवाह निघतो. अशा प्रकारे हे काही महत्त्वाच्या नद्या आहेत. आणि प्रयागराज पासून तर जसं की लालगंज आहे, वाराणसी आहे, वाहत 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 ती बालिया होत आरापर्यंत पोहोचते. आणि आराला पुन्हा जे संगम आहे ते म्हणजे घागरा नदीचा, आणि नंतर आहे तिच्या समोर थोडंसं सोन नदीचा.
तर हे आहे महत्त्वाचं मॅप. आता याच्यामध्ये थोड्या नद्या सर्व दिलेल्या आहेत, तुम्हाला स्पष्टपणे दिसत असतील. जसं पहा, ही आहे यमुना नदी, यमुनोत्रीवरून आलेली. आणि हा जो प्रवाह आहे हा झालेला आहे गंगाचा, म्हणजे हरिद्वार पासून तयार झालेला आहे इथून. त्यानंतर छोट्या छोट्या नद्या, ही गोमती, ही आहे घागरा, त्याच्यानंतर ही आहे गंडक, आणि वरतून म्हणजे नेपाळमधून जी आलेली नदी ही आहे कोसी. आणि ही जी नदी आहे ही आहे सोन नदी. तर अशा प्रकारे हा मुख्य प्रवाह तयार झाला. आणि हे फराक्का जवळ जे डॅम आहे इथं हिचा प्रवाह थोडासा स्टॉप केला जाते, कारण तर पाण्याचा वापर व्हावा. नंतर हे बांगलादेशमध्ये प्रवाहित होते. तर बांगलादेशमध्ये हिला म्हटले जाते पद्मा नदी. आणि पद्मा नंतर येऊन मिळते ती मेघनाला, जी वरच्या दिशेवरून येते. आणि मेघना ही सर्व प्रवाह घेऊन जाते बे ऑफ बंगालमध्ये, म्हणजे बंगालच्या उपसागराला. तर अशा प्रकारे हा जे गंगा नदीचा प्रवाह आहे गंगोत्रीच्या मुखापासून तर बे ऑफ बंगालपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल आणि सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही पुढच्या भागामध्ये नदीचं जे बेसिन आहे म्हणजे नदी खोरे त्याबद्दल माहिती, इतर काही घटक जे अतिशय महत्त्वाचे आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे ते आपण बघणारच आहे. तर यांना आपण ओळखताच. हे आहेत अमेरिकेचे 16वे राष्ट्रपती अब्राहम लिंकन, 16th प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. तर यांचं एक वाक्य आहे, थिंग्स मे कम टू दोज हु वेट बट ओनली द थिंग्स लेफ्ट बाय दोज हु हसल. जर समजा तुम्ही काही गोष्टींचा म्हणजे काय एखाद्या इच्छित गोष्टीची जर वाट बघत असाल तर ती नक्कीच तुम्हाला मिळेल. परंतु जर त्या गोष्टी तुम्ही हसल करून जर सोडून दिल्या म्हणजे दुर्लक्ष जर करत असाल तर त्या तुम्हाला कधीही मिळत नाही, त्या निघून जातात. हसल म्हणजे काय, वेंधळटपणा जर दाखवून किंवा धांदलघाई करून जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल सोडून, तर त्या तुम्हाला कधीही मिळत नाही किंवा ते सुटतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं एक विशिष्ट वेळ असते, त्या वेळेशिवाय तुम्हाला कुठलंही यश मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला एक वेट सुद्धा करणं गरजेचं आहे, वाट सुद्धा पाहावं लागते. आणि त्यासाठी नियमित, त्यासाठी सातत्य असणं, चिकाटी असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला यश सुद्धा मिळत नाही. म्हणून हे 16वे जे राष्ट्रपती आहे अमेरिकेचे, त्यांचे सुद्धा बरेचसे जे कोट्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. तर तुम्हाला हे जे लेक्चर आहे ते अतिशय आवडलं असेल तर हे शेअर करायला विसरू नका. आणि नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.